फडणीस, उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार असतील. कारण की तुमच्या प्रशासनाने पाठवलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणाऱ्या नोटिसीला उत्तर द्यायला मी येतोय जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे. तुम्ही माणसं बोलतायत, शेतकऱ्याची पोरं प्रश्न मांडतायत म्हणून त्यांची गळचेपी करण्यासाठी नोटिसा धाडतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देतात. पण जी कायदेशीर कारवाई तुम्ही भारतीय संविधानानुसार करणार तेच भारतीय संविधान आमच्यासारख्या सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, त्याच्यावरती गदा आणायला तुम्ही निघालात. मला बरेच अंडुले भक्त म्हणतात तुझ्या मागं कोण आहे. त्यांना उद्या आपण दाखवून देऊया की माझ्या मागं नेमकं कोण आहे. या देशामध्ये सोशल मीडियावरती बोललं की वाटतं लोकांना फक्त सोशल मीडियाचा आभासी जग आहे, पण अरे बदल घडतोय त्या सोशल मीडियामुळे. आज माझ्या मागे एकटा, दोन, तीन, चार जण असतील, पण उद्या हजारो लाखो जण जमा होतील. का? कारण की त्यांना माहितीये हा भारत देश, या भारत देशामध्ये खरं बोलणाराला दाबल्या जातंय. इथली दलाल मीडिया विकल्या गेलेली आहे, पण सामान्य माणूस म्हणून आम्ही आवाज उठवत असताना आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती तुम्ही गदा आणता, धमक्या देऊन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करता. उद्या अहिल्यानगर मध्ये आल्यानंतर जर कोणी अडवण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. कारण की आमच्याकडे कोणती सिक्युरिटी नाही आणि आम्हाला त्याची गरजही नाही, आम्ही कधी मागितलीही नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे सुसंस्कृत राजकारण होतं त्या राजकारणाला नासवण्याचं काम फडणवीसांनी केलंय. आणि आता सामान्यांच्या जीवावरती, मुळावरती हे प्रशासन उठलंय, त्यांनाच उत्तर द्यायला उद्या सकाळी ठीक 11 वाजता मी येतोय अहिल्यानगर मध्ये. भेटूया. आता संघर्ष अटळ आहे, तुम्हाला पण दिसेल टीम गब्बरचा दणका.